नमस्कार विद्यार्थी मित्रों, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपलं सर्वांचे स्वागत. बी.एड कॅप राऊंड 4 ज्याला आपण इन्स्टिट्यूट लेवल राऊंड असंही म्हणतो, तर त्या संदर्भातील हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारांमध्ये शेअर करा. आपला चालू होणारा राऊंड 3रा व सर्व बी.एड कॅप राऊंडच्या अपडेटसाठी चॅनलला लिंक राहा. सर्व अपडेट आपल्याला वेळेत मिळत राहतील. विद्यार्थी मित्रों, आपला जो कॅप राऊंड फर्स्ट आणि सेकंड जे झालेले आहेत, आता त्यानंतरची आपली जी प्रक्रिया आहे तर ती कॅप राऊंड सेकंडचा उत्तरार्ध आपल्याला पाहायला मिळत आहे. 28 तारखेपासून आपल्या कॅप राऊंड सेकंडचे ॲडमिशन सुरू झालेले आहेत व ते 30 तारखेपर्यंत चालणार आहेत. विद्यार्थी मित्रों, ह्या 30 तारखेला ॲडमिशन संपल्यानंतर आपल्याला 31 तारखेला पोर्टलवरती एक लिस्ट पाहायला मिळेल, ज्यामध्ये आपल्याला उर्वरित ज्या जागा आहेत ज्याला आपण व्हॅकंट सीट म्हणू त्या आपल्याला त्यांची संख्या कळेल, त्या पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रों, त्यानंतर आपला जो कॅप राऊंड थर्ड आहे त्याच्या व्हॅकंट सीट्स आपल्याला कळतील. आपल्या कॅप राऊंड थर्डसाठी व्हॅकंट सीट किती आहेत? 31/8/2024ला ह्या व्हॅकंट सीट आपल्याला डिस्प्ले होतील आणि त्या आपल्याला आपल्या CET पोर्टलवरती CET सेलवरती पाहायला मिळतील. त्यानंतर आपल्याला जी प्रक्रिया करायची आहे, ऑलरेडी फील्ड जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांना कॅप राऊंडचा जो ॲप्लिकेशन फॉर्म आहे तो एडिट करता येणार आहे. त्यानंतर कॉलेज ऑप्शन फॉर्म जे आहेत राऊंड 3 साठीचे ते आपल्याला 1 सप्टेंबर 2024 पासून 3 सप्टेंबर 2024 पर्यंत भरता येणार आहेत. त्यानंतर स्क्रुटिनिटी, डिस्प्ले ऑफ मेरिट, फायनल मेरिट लिस्ट, अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट हे आपल्याला पूर्वीप्रमाणेच पाहायला मिळेल. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपल्याला अलॉटमेंट पाहायला मिळेल, म्हणजे आपला जो 3रा राऊंड आहे त्याचे जे नंबर लागणार आहेत तेही आपल्याला पाहायला मिळतील. 18/9/24ला ती लिस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर आपण ज्या संदर्भात आज चर्चा करणार आहोत तो म्हणजेच इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, ज्याला आपण संस्था पातळीवरील राऊंड असंही म्हणतो. त्यामध्ये ॲसिस्टंट कॅप राऊंड असंही आपण त्याला म्हणतो. तर डिस्प्ले ऑफ व्हॅकंट सीट्स, आता तिसरा राऊंड अजून होणं बाकी आहे. विद्यार्थी मित्रों, 3ऱ्या राऊंडचे ऑप्शन फॉर्म अजून भरणं बाकी आहे. हे ऑप्शन फॉर्म भरल्यानंतर त्याची अगोदर प्रोव्हिजनल मेरिट लागेल, नंतर फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि त्यानंतर आपल्याला माहिती त्याचे ॲडमिशन्स होतील आणि व्हॅकंट सीट आपल्याला त्यानंतर कळतील. तर त्या व्हॅकंट सीट कळाल्यानंतर म्हणजे 24/9/2024ला आपल्याला व्हॅकंट सीट कळतील आणि त्यानंतरची पुढची जी कॅन्डिडेट्सची कृती आहे त्यामध्ये आपण इथे पाहू शकतात कॅन्डिडेट फील्ड इन ऑनलाईन ऑप्शन फॉर्म. ऑनलाईनच ऑप्शन फॉर्म भरायचे हे लक्षात ठेवा. परत आपल्याला ऑप्शन फॉर्म भरायचा इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी. कॉलेज चॉईसेस फॉर इन्स्टिट्यूट लेवल ॲडमिशन्स, त्यानंतर आपल्याला कॉलेज चॉईसेस कधी द्यायचे आहेत फॉर्म भरून, तर 25/9/2024 ते 26/9/2024 या 3 दिवसामध्ये, म्हणजेच ह्या 2 दिवसामध्ये, 3 दिवसामध्ये नाही आहे, 2 दिवसामध्ये 25 व 26 या 2 दिवसात आपल्याला काय करायचे आहेत, इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी आपले ऑप्शन्स फिल करायचे आहेत, भरायचे आहेत. त्यानंतर कॉलेज जनरेट ऑनलाईन मेरिट लिस्ट थ्रू कॅप पोर्टल फ्रॉम देअर लॉग इन, दॅट इज ए कॅप राऊंड म्हणजेच ॲसिस्टंट कॅप राऊंड सीट्स अँड मॅनेजमेंट कोटा सीट्स इफ ॲप्लिकेबल. तर ते आपल्याला 27 तारखेला पाहायला मिळेल. त्यानंतर कॉलेज विल अपलोड द मेरिट लिस्ट ऑन द कॉलेज नोटीस बोर्ड अँड कॉलेज वेबसाईट. कॉलेजची वेबसाईट, कॉलेजच्या नोटीस बोर्डवरती आपल्याला हे लागलेलं पाहायला मिळेल. तसेच द जनरेटेड मेरिट लिस्ट विल बी अवेलेबल ऑन कॅप पोर्टल असो, दॅट इज CET सेल. CET सेलच्या पोर्टलवरती सुद्धा आपल्याला ही लिस्ट पाहायला मिळेल, ती म्हणजेच 27/9/2024ला. त्यानंतर विद्यार्थ्यांना ॲडमिशन्स घ्यायचे आहेत. कधी घ्यायचे आहेत त्याची डेट आपल्याला दिलेली आहे, तर 28/9/2024 ते 1/10/2024. त्यानंतर विद्यार्थी मित्रों, आपल्याला एक डेट इथं पाहायला मिळते, त्याला आपण म्हणतो कट ऑफ डेट. तर कट ऑफ डेट ऑफ ॲडमिशन म्हणजेच नो ॲडमिशन आफ्टर द कट ऑफ डेट, दॅट इज 3 ऑक्टोबर 2024. तर 3 ऑक्टोबर 2024ला आपली ही पूर्ण प्रक्रिया कॅप राऊंड यावर्षीचे बंद होऊन जातील. त्यापूर्वी आपला थर्ड राऊंड अजून भरणं बाकी आहे, थर्ड राऊंडचे ऑप्शन्स भरणं बाकी आहे आणि त्यानंतर फोर्थ राऊंड. तर यामध्ये सर्व विद्यार्थ्यांचे नंबर्स लागतील, ही बाब आपण अनुषंगाने लक्षात घ्या. आपल्याला फक्त ऑप्शन फॉर्म जे आहेत ते काय करायचे आहेत, जरा लक्षपूर्वक भरायचे आहेत. विद्यार्थी मित्रों, आपण आत्ताच पाहिलं की आपला जो कॅप राऊंड आहे थर्ड चालू आहे सध्या. फोर्थ कॅप राऊंडचा शेड्यूल आपल्याला अजून आलेला नाही आहे. तर फोर्थ कॅप राऊंड कसा चालवला जातो, कसा तो मॅनेज होतो आपल्याला पाहायचा आहे, त्याचं मॅनेजमेंट कसं असतं. तर हा जो कॅप राऊंड आहे विद्यार्थी मित्रों, त्याचा शेड्यूल आपलं येणं बाकी आहे. हा आपण मागील वर्षीचा शेड्यूल अभ्यासासाठी पाहण्यासाठी निवडलेला आहे. तो म्हणजेच 18/10/2023 रोजी पब्लिश झालेला हा शेड्यूल आहे. शेड्यूलचं टायटल आपण ते पाहू शकता. त्यामध्ये नोटीस फॉर त्यावेळेसची आहे ही
2023ची BEd असिस्टंट कॅप राऊंड म्हणजेच राऊंड नंबर 4 इन्स्ट्रक्शन टू द कॅन्डिडेट्स अँड इन्स्टिट्यूट फॉर इन्स्टिट्यूशनल राऊंड, ज्याला आपण काय म्हणत असतो तर कॅप राऊंड 4 असे आपण म्हणतो. तर इथं काही रिझोल्युशन्स आपल्याला पाहायला मिळतात, काही सूचना आपल्याला विद्यार्थ्यासाठी इथं पाहायला मिळतात. कॅन्डिडेट शुड एडिट or upload required documents in CAP application form if any mistake is there observed in their CAP form and should fill in the college options or choices for institute level round. आता लक्षात घ्या, सध्या आपला तिसरा राऊंड चालू आहे. तिसऱ्या राऊंडचे ऑप्शन फॉर्म अजून बाकी आहेत. तर इथे त्यांनी काय सांगितलं, कशी पद्धत आहे कॅप राऊंड 4 जो आहे इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, याची पद्धत कशी आहे. तर आपल्याला सर्वप्रथम काय करायचं, आपल्या लॉग इनमधून जे आपण सध्या लॉग इन करत आहोत तेच लॉग इनबद्दल इथं सांगितले जात आहे. तर आपल्या लॉग इनमधून काय करायचं आहे, आपल्याला ऑप्शन फॉर्म आपला चेक करायचा आहे एकदा. परत इन्स्टिट्यूट लेवल राऊंड जेव्हा चालू होईल तिथे काही नवीन टॅब आपल्याला तिथं आल्याला पाहायला भेटतील. त्यामध्ये आपल्याला इन्स्टिट्यूट लेवल राऊंड 4 यासाठी सहभागी होण्याची आपली संमती. त्यानंतर आपल्याला कॉलेजचे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. जसे ऑप्शन फॉर्म आपण राऊंड फर्स्टसाठी भरले, सेकंडसाठी भरले किंवा आता आपण थर्डसाठी भरणार आहोत, सेम ऑप्शन आपल्याला काय करायचे आहेत इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी राऊंड नंबर 4मध्ये इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये भरायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथं दुसरी सूचना दिलेली इथं पाहायला मिळते, ती म्हणजे कॉलेज ऑप्शन फिल फॉर राऊंड 3 और प्रिव्हियस राऊंड्स विल नॉट बी कन्सिडर्ड. अगोदरचे म्हणजे राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3साठी तुम्ही कोणते ऑप्शन्स दिले आहेत, कोणते ऑप्शन दिले नव्हते, ह्याचं काहीही देणं घेणं राऊंड नंबर 4मध्ये असणार नाही. तर आपल्याला काय करायचं, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड इट इज मॅन्डेटरी फॉर ऑल कॅन्डिडेट्स टू फिल द फ्रेश कॉलेज ऑप्शन फॉर्म्स. आपल्याला परत फ्रेश कॉलेज ऑप्शन फॉर्म भरायचे. असं म्हणायचं नाही की तिसऱ्या राऊंडला मी भरले होते मग तेच बेटरमेंटमध्ये मला चौथ्या राऊंडला मिळेल, ते मिळणार नाही. तर आपल्याला फ्रेश ऑप्शन्स भरायचे आहेत राऊंड 4साठी. द फोर्थ अँड फायनल इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ऑफ ॲडमिशन्स विल बी कंडक्टेड ॲट द लेवल ऑफ ॲडमिटिंग कॉलेज. ज्या कॉलेजमध्ये आपल्याला ॲडमिशन पाहिजे आहे त्या लेवलला, त्या कॉलेजला जाऊन आपल्याला हे ॲडमिशन्सचं काय करायचं आहे, सर्व ॲडमिशन्स आपण कॉलेजमध्ये जाऊनच काय करत असतो, सेटल करत असतो किंवा ते घेत असतो. शेड्यूल डिक्लेअर ऑन द कोर्स वेबसाईट. तर आपला जो कोर्स वेबसाईट आपल्याला जो शेड्यूल दिलेला आहे त्या शेड्यूलप्रमाणेच याचंसुद्धा कामकाज चालणार आहे. पूर्ण प्रोसेस ऑनलाईन पद्धतीनेच आहे. आपल्याला ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचे आहेत कॉलेजला, म्हणजेच ऑप्शन्स द्यायचे आहेत आणि त्यातून ज्याला आपल्याला नंबर लागेल मग तिथं गेल्यानंतर आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करण्यासाठी जायचं आहे. नंतर ॲडमिशन इन्स्टिट्यूट लेवल राऊंडला घ्यायचं आहे. इथं फक्त एकच फरक आहे विद्यार्थी मित्र, सध्या आपल्याला कुठल्याही कॉलेजला जाऊन डायरेक्ट ॲडमिशनची लिस्ट पाहता येत नाही. फक्त ह्या इन्स्टिट्यूट लेवल राऊंडमध्ये काय होत असतं तर ते कॉलेज, ती लिस्ट जी आहे त्या कॉलेजची, आपापल्या कॉलेजची लिस्ट आपल्याला त्या कॉलेजमध्ये सुद्धा लागलेली पाहायला भेटते. त्या कॉलेजचा जर आपण ऑप्शन दिला असेल आणि आपला नंबर लागला असेल तर त्या लिस्टवरती सुद्धा आपल्याला नाव डायरेक्ट पाहायला भेटतं. तर जे आपण सध्या ऑनलाईन करत आलेलो आहोत राऊंड 1साठी, राऊंड 2साठी, ते आपल्याला काय करायचं आहे राऊंड 4साठी म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राऊंडसाठी ते आपल्याला डायरेक्टलीसुद्धा आपण करू शकतो आणि ऑनलाईनसुद्धा करू शकतो. म्हणजेच आपल्याला सध्या ऑनलाईनच आपल्याला सगळं ऑपरेट करायचं आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्या. राऊंड 4सुद्धा पूर्णपणे ऑनलाईन ऑपरेट होतो. तो फक्त ॲडमिशन घेण्याच्या वेळी आपल्याला काय करावं लागतं, कॉलेजला जावं लागतं. आणि ज्याला वाटलं की आपण ॲडमिशनच्या अगोदरच कॉलेजला भेट द्यावी तर आपल्याला ऑप्शन देताना सुद्धा कॉलेजला भेट देता येते. ऑप्शन कॉलेज थ्रूसुद्धा आपल्याला देता येतात. तेही ऑप्शन आपल्या लॉग इनमधून देतात, हे मात्र आपण विसरू नये. म्हणजे आपण घरी बसून जे काम करू शकतो त्यासाठी आपल्याला कॉलेजमध्ये जायची गरज नाही, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. अशा प्रकारे राऊंड 4चं आपल्याला रजिस्ट्रेशन, ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केले आहेत आणि रजिस्ट्रेशन्स केले नाहीत त्यांनासुद्धा आपल्याला ह्या राऊंडला सहभागी झालेलं पाहता येईल. म्हणजे राऊंड 3साठी आपण रजिस्ट्रेशन करणारच आहोत. ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी होतं तर अनरजिस्टर्ड स्टुडंटने 100% रजिस्ट्रेशन तिसऱ्या राऊंडमध्ये कंप्लीट करायचं आहे, जेणेकरून आपल्याला चौथ्या राऊंडमध्ये सहभागी होता येईल, चौथा राऊंड फुलफिल करता येईल. त्यानंतर पुढची सूचना, द फोर्थ अँड फायनल इन्स्टिट्यूट लेवल राऊंड ऑफ ॲडमिशन्स विल बी कंडक्टेड ॲट द लेवल ऑफ कॉलेज. कॉलेजच्या लेवलला तो चालवला जाईल, घेतला जाईल. त्यानंतर ऑल असिस्टंट कॅप राऊंड और इन्स्टिट्यूट लेवल राऊंड सीट्स अवेलेबल फॉर ॲडमिशन इन राऊंड 4 इन्स्टिट्यूट लेवल राऊंड विल बी ई-फिल्ड इन थ्रू द सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट. तर आपला नंबर जो लागणार आहे विद्यार्थी मित्र तो ऑनलाईनच लागणार आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे त्या कॉलेजला आपण भेट दिली म्हणजे आपला नंबरसुद्धा त्या ऑनलाईन पद्धतीनेच लागणार आहे, ज्याला आपण सिस्टीम जनरेटेड नंबर, सिस्टीम जनरेटेड मेरिट लिस्ट असं म्हणतो. त्या मेरिट लिस्टमध्ये आपला नंबर लागणार आहे. त्याप्रमाणे आपल्याला कार्यवाही करायची आहे. पुढे इट इज ऑब्लिगेटरी म्हणजेच मेंडेटरी आणि मेंडेटरी म्हणजेच काय, कंपल्सरी. ऑब्लिगेटरी ऑन द पार्ट ऑफ द ॲडमिटिंग कॉलेज टू इन्स्टिट्यूट the process of the admission to the candidates in the merit list via email, SMS and publishing notices on the college website and the notice board. तर ज्या कॉलेजमध्ये आपण ऑप्शन दिलेले त्या कॉलेजला ते
हा कॉलेजचा भाग आहे. यामध्ये आपल्याला काही कार्यवाही करायची नाही. तर कॉलेज हे काम करणार आहे. कॉलेज काय करेल, तुम्हाला ते ईमेलने कळेल, तुमचा नंबर लागला असेल तुम्हाला SMS पाठवेल किंवा नोटीस बोर्डवरती ते पब्लिश करेल किंवा आपली जी CET सेलची वेबसाईट आहे त्यावरती जी मेरिट लिस्ट लागणार आहे त्यामध्ये तुमचं नाव ते नक्कीच ॲड करेल. हे कॉलेजचं काम आहे. 6 नंबरचा ऑप्शन पॉईंट. त्यानंतर 7 नंबर मेकिंग फ्री अँड द फेअर ट्रान्सपोर्ट ॲडमिशन. हे पण कॉलेजचं काम आहे. तर कॉलेज आपल्याला काय करेल, त्याची ॲडमिशन प्रोसेस आहे पूर्णपणे काय करेल, तो ट्रान्सपरंट चालवेल. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या गैरकृत्य तिथं होणार नाही त्याची काळजीसुद्धा कॉलेजला आपण आपली घ्यावी लागणार आहे. या अशा प्रकारचा पॉईंट इथं मेन्शन केला आहे. पॉईंट नंबर 8 कॅन्डिडेट गिविंग मल्टिपल चॉईसेस फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड शुड कीप इन टच विथ द कॉलेज अँड टेक ज्युडिशियस डिसिजन ॲज पर देअर ओन मेरिट अँड प्लेस इन द इंडिव्हिज्युअल कॉलेज मेरिट लिस्ट. तर विद्यार्थ्याला वेळोवेळी ज्या सूचना मिळत असतील त्या सूचना आणि आपण दिलेले जे कॉलेज चॉईसेस आहेत त्यावर आपल्याला काम करायचं आहे आणि त्याप्रमाणे कार्यवाही करायची आहे. म्हणजे शेड्यूलप्रमाणेच आपल्याला चालावं लागेल. त्यानंतर देअर विल बी अ लिंक फॉर मेरिट लिस्ट ऑफ असिस्टंट कॅप राऊंड इन कॉलेज लॉग इन. तर कॉलेज लॉग इनमध्ये सुद्धा आपल्याला ती मेरिट लिस्ट पाहायला मिळेल. तसेच स्टुडंट लॉग इनमध्ये सुद्धा आपल्याला ती पाहता येईल. त्यानंतर ॲडमिशन मेन्यू कसा असणार आहे, ॲडमिट कॅन्डिडेट फर्स्ट राऊंड, त्यानंतर एडिट ॲडमिशन, त्यानंतर कॅन्सल ॲडमिशन, पे फीस ॲक्सेप्टन्स त्याला आपण म्हणत असतो, सीट ॲक्सेप्टन्स फी, त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड, मेरिट लिस्ट, जनरेट मेरिट लिस्ट, मॅनेज NRI, विविध हे आपल्या ज्या ऑप्शन्स पाहायला मिळतात त्याप्रमाणे ऑप्शन आपण यूज करायचे आहेत आणि ते आपल्याला उपयोगात आणायचे आहेत. इथं पाहू शकता तुम्ही मेरिट लिस्ट, इथे राऊंडचं नावसुद्धा दिलेलं आहे, इन्स्टिट्यूट लेवल राऊंड. सेम आपल्याला अशाच प्रकारचा राऊंड ह्या वर्षीसुद्धा अलॉट होणार आहे. आपला राऊंड चार्टचा अजून शेड्यूल जो आहे, शेड्यूल ऑलरेडी दिलेला आहे पण राऊंड 4ची नोटीस येणं बाकी आहे. कारण राऊंड 3 अजून पूर्णपणे आपला बाकी आहे. ऑप्शन फॉर्म भरणं बाकी आहे. त्याचे ऑप्शन फॉर्म 1 ते 3 सप्टेंबर लक्षात घ्या, 1 ते 3 सप्टेंबर आणि 9व्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला हे ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत. 1 तारीख, 2 तारीख आणि 3 तारीख फक्त 3च दिवस ऑप्शन फॉर्म आहेत राऊंड 3चे. हे आपण लक्षात घ्या. आपण राऊंड 4 संदर्भात बोलतो आहोत. तर ॲप्लाय फॉर इन्स्टिट्यूट लेवल राऊंड आपल्याला हे डॅशबोर्ड दाखवला आहे. म्हणजे लॉग इनमध्ये आपल्याला असं पाहायला भेटेल आणि आपल्याला तिथून अप्लाय करायचं आहे. म्हणजे पूर्ण काम ऑनलाईन आपण मोबाईलवरून, लॅपटॉपवरून किंवा PC वरून करू शकाल. अशा प्रकारे आपल्याला राऊंडच्या चौथा जो राऊंड आहे तो काय करायचा आहे, ऑपरेट करायचा आहे. त्यानंतर सर्व जी प्रक्रिया आपण राऊंड फर्स्टमध्ये केली, सेकंडमध्ये केली, थर्डमध्ये करणार आहोत, तर तशीच प्रक्रिया आपल्याला ह्या राऊंडसाठी सुद्धा करायची आहे. अशा प्रकारचा आपल्याला शेड्यूल हा मागील वर्षीचा पाहायला भेटतो. सेम शेड्यूल आपल्याला पाहायला भेटेल ज्यावेळेस आपलं नोटिफिकेशन CET सेल आपल्याला देईल. अशा प्रकारे राऊंड 4 आपला पूर्ण होणार आहे. विद्यार्थी मित्र, आपले सर्वांचे राऊंड 3मध्ये मॅक्झिमम नंबर्स लागतील याची आम्हाला खात्री आहे. तसेच आपण व्यवस्थितपणे ऑप्शन्स भरावेत, जास्तीत जास्त ऑप्शन्स द्यावेत. राऊंड 3चे ऑप्शन अजून बाकी आहेत. त्यानंतर आपल्या चौथ्या राऊंडकडे वळायचं आहे. लवकरच भेटूया अशाच प्रकारच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.